बरेच शेतकऱ्यांना चिंता पडली आहे की नमो किसान सन्मान निधी ही बंद झाली आहे की काय नेमकं याच्यामध्ये घोळ चालू आहे, याच्यावरती कोणत्याही प्रकारचे शासनाकडून प्रतिक्रिया किंवा माहिती येत नाही की आम्ही या तारखेला याचा हप्ता टाकणार आहोत किंवा याच्या काही गोष्टी घडत आहेत। सोशल मीडियाद्वारे किंवा वेगवेगळ्या क्रिएटरद्वारे सांगण्यात येत आहे की ही योजना काही कारणास्तव बंद करण्यात आला आहे किंवा बंद करण्यात येणार आहे, पण अजून तरी असं कोणतीही गोष्ट शासनाकडून सांगण्यात आली नाही। केंद्र शासनाच्या PM किसान सन्मान निधीच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये सुद्धा नमो किसान सन्मान निधी चालू करण्यात आली। वार्षिक शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्यात आले। त्याच्यानंतर बरेच 1 ते 2 हप्ते याच्या आधीचे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले नाहीत। बऱ्याच शेतकऱ्यांना चिंता पडते की हे पैसे PMचे सुद्धा आमच्या खात्यावरती आले, पण नमो किसान सन्मान निधीचे अजूनसुद्धा आमच्या खात्यावर आलेले नाहीत। बरं, नेमकं काय चाललं याच्यामध्ये? तर सर्वप्रथम तर अशी संभावना आहे की जी कर्जमुक्ती योजना केलेली आहे, जी शेतकरी कर्जमुक्ती योजना शासनाने राबवत आहे, त्याच्यामध्ये शासनाचं खूप जास्त बजेट लागत आहे आणि शासनाच्या बजेटमुळे या योजनेला एक तर बजेट देता येत नाही पूर्णपणे किंवा एक तर जास्त बोज झाला शासनाला असं म्हणावं लागेल। या संदर्भामध्ये मागे काही न्यूजकडून सांगण्यात येत होतं की ज्या शेतकऱ्यांची शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये लाभ आहे, ज्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी होणार आहे, त्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचे हप्ते पडणार नाहीत, त्यांना PM किसान सन्मान निधीमधून वगळलं जाणार आहे। त्या योजनेसंदर्भामध्ये काल सहकार विभागाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण देण्यात आलं की अशी कोणतीही गोष्ट किंवा असा कोणताही करार शासनामार्फत करण्यात आला नाही आणि ज्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांची कसल्याही प्रकारची दुसरी योजना काढण्यात येणार नाही किंवा PM किसान सन्मान निधीचे पैसे हे बंद करण्यात येणार नाहीत। राहिला प्रश्न नमो किसान सन्मान निधीचा, तरी अद्यापही शासनाकडून कोणतीही अपडेट किंवा कोणती माहिती अजून तर देण्यात आलेली नाही की ही योजना बंद करण्यात येणार आहे की चालू ठेवण्यात येणार आहे। मात्र बाकीचे उर्वरित हप्ते हे अजून तसेच प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत। नेमकं शासनानं काय आहे ते उजाळा करून सांगणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे। धन्यवाद।